हॅलो फ्रेंड्स, मी केतकी. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. जसं की तुम्ही व्हिडिओचं थंबनेल बघितलेलंच आहे. आजचा व्हिडिओ हा आपला मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये आहे की आत्ताच्या सोसायटीमध्ये पालकांमध्ये खूप अशी स्पर्धा वाढलेली आहे की मराठी मीडियमपेक्षा इंग्लिश मीडियमला खूप सारं महत्त्व दिलं जातं. मराठी माणूसच आपल्या मराठी भाषेला, मराठी शाळेला, मराठी संस्कृतीला मागे टाकत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात मराठी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. सर्व पालकांसाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. सर्वात आधी आपण इंग्लिश मीडियम बघूयात. इंग्लिश मीडियमच्या शाळेची सुरुवात ही सकाळी 7 वाजल्यापासून होते. त्यांची जी काही प्रार्थना आहे, गीते आहेत किंवा जी काही सॉंग्स शाळेमध्ये कविता वगैरे शिकवल्या जातात त्या सगळ्या इंग्लिशमधूनच घेतल्या जातात. त्यांची शाळा दुपारी लवकर सुटते, पण त्यानंतरही मुलांना ट्युशन्स वगैरे असतात, त्यामुळे त्यांना प्ले टाईम अजिबात मिळत नाही. मुलांना पूर्णपणे शाळेमध्येच ते वेळ घालवावा लागतो, अभ्यासामध्येच वेळ घालवावा लागतो. त्यानंतर त्यातला येतो ड्रेस कोड. मुलांसाठी भरपूर ड्रेस कोड असतात. मग त्यांचे खेळाचे पीटीचे ड्रेस कोड वेगळे असतात, शाळेचे ड्रेस कोड वेगळे असतात, प्रत्येक वाराचे ड्रेस कोड वेगळे असतात. मॅडमलाही तिथल्या ड्रेस कोड असतात. प्रत्येक मॅडम एकसारख्या दिसाव्यात अशी हायफाय अशी इंग्लिश मीडियमची शाळा असते. तुम्ही ज्यावेळेस त्या शाळेमध्ये जाता खूप छान प्रकारे बोललं जातं, तुम्हाला बसवलं जातं, त्या चेअरवरती माहिती दिली जाते आणि हायफाय अशी शाळा असते, बिल्डिंग वगैरे असते. बघूनच आपल्याला असं वाटतं की मुलाचं भविष्य इथेच आहे आणि इथेच पूर्ण होऊ शकतं. हा विचार करून आपण त्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतो. ॲडमिशन घेताना त्याची फी वेगळी असते. ॲडमिशन फी लहान मुलांपासूनच ॲडमिशन फी खूप वेगळ्या असतात. मग ते LKG, UKG, फर्स्ट, सेकंड म्हणजे जसं जसं बाळ मोठं होईल तसं तसं त्यांची फीज ही वेगवेगळ्या प्रकारे आकारल्या जातात. त्यानंतर त्यांचे शूज असतात मुलांचे, ते सुद्धा शूज वेगळे असतात की लेक्चरमध्ये कोणते शूज घालून तुम्ही रेग्युलर शाळेत याल. त्याचबरोबर ग्राउंडवरती प्लेला जाताना इतर कोणत्या गोष्टींमध्ये स्वेटर्स दिलेले असतात मुलांना, तर त्या स्वेटर्समध्ये एकाच ड्रेस कोडमध्ये तुम्हाला यावं लागतं मुलांना घेऊन. मुलांनाही टेन्शन असतं आणि पालकांनाही टेन्शन असतं. पालक मीटिंग असते प्रत्येक महिन्याला, प्रत्येक आठवड्याला. मुलांची कशी ग्रोथ होत आहे याची माहिती तुम्हाला दिली जाते. जसे तुम्ही पैसे पे करता त्या प्रकारे ते तुम्हाला शिकवणूकही देतात. फक्त प्रश्न हा येतो की आपल्या मुलांच्या मेंटॅलिटीचा. म्हणजे आपण घरामध्ये मराठी बोलतो, आजूबाजूला मराठी वावरतात, आपल्या घरात TV लावलेला असेल, आपली भांडणं असतील, मस्ती असेल, बोलणं असेल, जे काही असेल ते सगळं मराठी भाषेतून असतं आणि मुलांना सडनली शाळेमध्ये इंग्रजी भाषा शिकवतात. त्यामुळे ते खूप कन्फ्यूज होतात, गोंधळून जातात आणि त्यांना त्यातलं काही समजत नाही. त्यामुळे मुले मागे पडतात. त्याचबरोबर जे काही शाळेत शिकवणार आहेत त्याचे बुक्सचे पैसे वेगळे तुमच्याकडून पे करून घेतले जातात. प्रत्येक मुलांना एकसारख्या बुक्स देण्याचा हेतू त्यांचा असतो. त्याचबरोबर मधून अधून त्यांचे एक्स्ट्रा वेगळ्या फीज येतच असतात. मग प्रत्येक आठवड्याला काही ना काहीतरी 100, 200, 500 असे शाळेमध्ये मागून घेत असतात पैसे मुलांकडून काही दुसऱ्या ॲक्टिव्हिटीसाठी. जर कल्चर प्रोग्राम असेल, ॲन्युअल फंक्शन असेल तर त्याच्या ड्रेपरीचा खर्च, त्याचे एक्स्ट्रा चार्जेस हे सगळे तुम्हाला पे करावे लागतात. यामुळे काय होतात की मुलं थोडी शांत होतात, भित्री होतात, त्यांना टेन्शन येतं उद्याच्या दिवसाचं. म्हणजे त्यांना शाळेमध्ये अशी भीती वाटत जाते की मॅडमने मला सांगितलेलं आहे, टीचरने मला सांगितलेलं आहे, हा होमवर्क मी जर कंप्लीट नाही केला तर मला स्टार मिळणार नाही, माझी दुसऱ्या मुलांसमोर खिल्ली उडवली जाईल, माझ्यावरती मुलं हसतील, मला बोलतील की मला काहीच येत नाही. पेरेंट्स मीटिंग असते त्यावेळेस मुलांना वाटतं माझ्या पेरेंट्सला सांगतील की मला काही येत नाही आहे, काय होईल. हे टेन्शन मुलांमध्ये वाढत जातं. त्यामुळे काय होतात, मुलं नर्वस होतात, भित्री होतात, त्यांचा कॉन्फिडन्स हा खूपच कमी होत जातो आणि त्यांना खेळण्याचा जो काही काळ आहे तो खेळण्याचा कालावधी काही मिळत नाही. मग अशा वेळेस काय होतं, पेरेंट्स काय करतात की 1-2 वर्ष मुलांना इंग्लिश मिडियमला घालतात आणि नंतर मराठी मिडियममध्ये आणून ठेवतात. मग मुलं अजूनच कन्फ्यूज होतात, कारण ते लहानपणापासून इंग्लिश मिडियमचं सगळं ऐकत आलेले, शिकत आलेले असतात आणि सडनली एकदम मराठी मिडियममध्ये आले ना की त्यांना खूप गोंधळून जायला होतं आणि ते एक्सेप्ट करायला त्यांना थोडासा वेळ लागतो. इंग्लिश मिडियमची शाळा ही वाईट नाही आहे. मी काही यामध्ये कोणतेही प्रमोट करत नाही, मराठी मिडियमच घ्या किंवा इंग्लिश मिडियमच घ्या. मी फक्त ह्या फरक सांगते की इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये स्टार्टिंगपासूनच तुम्हाला खूप सारी फी भरावी लागते. प्रत्येक गोष्टीची ही फी वेगळी असते. मुलांच्या ड्रेसपासून त्यांच्या शूजपर्यंत, त्यांचे जे कल्चर प्रोग्राम होतील त्यासाठी, ते जे खेळणार असतील, बॉल असेल म्हणा किंवा एखादं बॅडमिंटन असेल, काही असेल, खेळ असेल, तर ते सुद्धा तुम्हाला पैसे पे करावेच लागतात. प्रत्येक गोष्टीचे पैसे हे त्यामध्ये येतच असतात. त्यामुळे इंग्लिश मिडियमची शाळा ही खूप हायफाय असते. जर तुम्ही अफोर्ड करू शकत असाल एवढा खर्च, तुमचं बाळ किंवा जे मुलं आहे जे आता शाळेमध्ये जाणार आहे ते जर ह्या कल्चरला ॲक्सेप्ट करू शकत असेल तर तुम्ही नक्कीच इंग्लिश मिडियम हे निवडू शकता.
जसे मुलांना टेन्शन आलेले असते की उद्या काय होईल, मला हे जमेल का, स्टार मिळेल का, सगळ्या मुलांसमोर मला हसवत तर माझं होणार नाही ना. तशीच पालकांना सुद्धा भीती असते, कारण काय होतं, सकाळी पहाटे 7 वाजता मुलाला पाठवायचं असतं शाळेमध्ये. तुम्हाला लवकर उठावं लागतं, टिफिन बनवावं लागतो, उद्याच्या भाजीसाठी काय बनवायचं हे रात्रीच तयार करून ठेवावं लागतं. तुम्हाला कामाला जायचं असेल तर त्याबद्दल हे असतं की कामाला जायचं आहे, घरातल्या इतरांचा टिफिन असतो, जेवण असतं, नाश्ता असतो, भांडी असतात. ह्या सगळ्या गोष्टींचं टेन्शन आणि लोड सगळा काय आहे तो पेरेंट्सवर येतो. हा ह्याचा प्लस पॉईंट आहे की समाजामध्ये तुम्हाला खूप मान मिळतो की हा यांचा मुलगा किंवा मुलगी इंग्लिश मिडियमला आहे. पण मुलाच्या अंगातील जे काही कलागुण आहेत ते तिथेच दाबले जातात. त्याचा भौगोलिक आणि जो काही शारीरिक विकास आहे तो पूर्णपणे व्यवस्थित होत नाही आणि विनाकारण पैसे हे खर्च होत जातात. कारण LKG UKG पासूनच तुमचे एक 80,000 1,00,000 रुपये फी तुम्हाला पे करावीच लागते खूप मोठ्या मोठ्या इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये. त्याचबरोबर त्या शाळेला बससुद्धा असते व तुम्हाला बसचे सुद्धा एक्स्ट्रा चार्जेस द्यावे लागत असतात. यामुळे काय होतं, तर मुलांच्या अंगातील जे बालपण आहे ते बालपण पूर्णपणे खचून जातं आणि हरवून जातं. आता बघूयात मराठी मीडियम. काही टेन्शन नसतं. मुलं सकाळी 10-10:30 वाजता शाळेमध्ये जातात. पालकांनाही टेन्शन नसतं, आईलाही टेन्शन नसतं. लवकर उठलंच पाहिजे, थंडी आहे, पाऊस आहे, लवकर उठून डबा बनवलाच पाहिजे. शाळेमध्ये भात दिला जातो, पाण्याची टाकी असते. त्याचबरोबर सगळ्या मॅडम मराठीमधून बोलतात. असं नाही की इंग्लिश विषय शिकवला जात नाही. मराठी मीडियममध्ये प्राथमिक शाळेमध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिश हा सब्जेक्ट शिकवला जातो. त्यासाठी मुलं तुम्ही इंग्लिश मीडियमलाच घातली पाहिजेत, असा कोणताही फोर्स नसतो. त्याबरोबर आता मराठी मीडियमच्या शाळासुद्धा खूप प्रमाणात स्वतःला प्रमोट करत आहेत, खूप ग्रोथ होत आहे. त्यामध्ये सुद्धा टॅब आलेले आहेत, बेंचेस छान प्रकारे असतात, सगळ्या टीचर्स शिकलेले असतात, खूप छान प्रकारे समजून सांगत असतात. खेळण्यासाठी खूप मोठं असं ग्राउंड असतं, त्यामध्ये सगळ्यांना ड्रेस कोड एकसारखे असतात. मुली असतील तर मुलींना शाळेतूनच ड्रेस कोड मिळतो, त्याची कोणतीही फी ते घेत नाहीत. बुक्स असतील तर बुक्ससुद्धा तुम्हाला शाळेतूनच मिळाले जातात. दुपारचं जेवण असतं मुलांना, टेन्शन फ्री असतात. दिवसातून 3 वेळा सुट्ट्या असतात. एक पहिली सुट्टी होते, दुसरी सुट्टी होते आणि परत 4 वाजताही सुट्टी होत असते. पहिली दुसरीचं बाळ असेल तर. अंगणवाडीत असेल तर पूर्ण पोषक आहार त्याला मिळतो. LKG UKG मध्ये पोषक आहार तुम्हाला मिळला जात नाही. मुलांना काही बस वगैरे नसते, तुम्ही त्यांना घरापासून जवळच एक ऑटो असेल किंवा तुम्ही स्वतःसुद्धा त्यांना सोडू शकता. त्याचे कोणते एक्स्ट्रा चार्जेस नसतात. ॲन्युअल फंक्शन असेल किंवा काही असेल तरी मुलांना कोणते एक्स्ट्रा पे करावे लागत नाहीत. हा जर ड्रेपरी असेल तर ड्रेपरीचे तुम्हाला द्यावे लागतात, पण दुसरे कोणतेही पे करता येत नाहीत. शिक्षकांना असा कोणताही ठराविक असा विशिष्ट असा कोणताही ड्रेस कोड नसतो. मुलांनाही ड्रेस कोड नसतो की खेळण्यासाठी वेगळा, शाळेत लेक्चरला बसण्यासाठी वेगळा वगैरे. मुलांना कसलंच टेन्शन असतं की उद्या मला नाही आलं काही तर मॅडम मला काय म्हणतील, मला स्टार मिळेल की नाही, टीचर मला ओरडेल की नाही, असं काही होत नाही. मुलांच्यातला मनमोकळेपणा त्यातून बहरून येतो. त्यांचे कलागुण जास्त बाहेर येतात, जसं चित्रकला असेल, वक्तृत्व स्पर्धा असेल किंवा इतर कोणत्या खेळामध्ये तुमचं जर मूल उत्कन्नत असेल तर ते सुद्धा त्यामध्ये गुण येण्यास सुरुवात होते. जास्त क्रीडांगणावरील खेळ असतात त्यामध्ये मुलं हरवून जातात, जे की आता नाहीसं होत चाललेले. मोबाईलमुळे, टीव्हीमुळे, लॅपटॉपमुळे काय होतं, मुलं पूर्णपणे त्याच्या आहारी जातात. पण मराठी शाळेत असेल तर भरपूर वेळ हा खेळण्यासाठी दिला जातो, ज्यामध्ये कबड्डी, खो खो, रनिंग यासारखे जे शरीराला चालना देतील असे खेळ दिले जातात. मुलं 2-3 टाईम खाऊन पिऊन असतात, पूर्णपणे त्यांना ट्युशनला जायची सुद्धा काही गरज नसते. खरं तर इंग्लिश मिडियममध्ये काय होतं, ज्या टीचर्स तुम्हाला शाळेमध्ये शिकवतात त्या इंग्लिश मिडियममध्ये, त्याच टीचर्स संध्याकाळचं रात्री घरी ट्युशन घेत असतात. मग जर तुम्हाला ट्युशनच घ्यायचं आहे तर तुम्ही ते शाळेत शिकवा ना मुलांना, एक्स्ट्रा ट्युशनमध्ये कशाला शिकवताय, असं होतं ते. आणि मराठी मीडियममध्ये कोणतंही ट्युशन कोणत्याही मॅडम घेत नाहीत एक्स्ट्रा तरी, की या पैसे पे करा आणि तुम्ही कंपल्सरी घ्याच म्हणून. इंग्लिश मिडियमला कंपल्सरी ट्युशन लावावेच लागतात आणि फी त्याची भरपूर असते. मराठी मीडियममध्ये कसल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. खरं तर मुलांना 1ली पासून 10वी पर्यंत तुम्ही फीसाठी कोणतेही पैसे एक्स्ट्रा पे करू नका. कारण काय होतं, 10वी पर्यंतचं शिक्षण हे मोफतच घ्या. त्यानंतर ना, असं नाही की मराठी मीडियमची मुलं काहीच करू शकत नाहीत, त्यांच्यामध्ये काही गुण नसतात, ते भविष्यात काही करणार नाहीत, असं नाही आहे. इंग्लिश ही फक्त भाषा आहे, मराठी आपली संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे. आपली मराठी ही आपली आई मानलं जातं. मराठी मातीतून आलेलो आहोत असं आपण मानलं जातं. मराठी मुलगा काही ना काहीतरी, मुलगी काही ना काहीतरी नक्कीच भविष्यात करू शकते. तुम्ही 10वी पर्यंत त्यांचं शिक्षण मराठीमधूनच करा.
इंग्लिश हा विषय त्यामध्ये असतोच. 10वी नंतर 11वी 12वी नंतर खूप स्पर्धा असते आणि यामध्ये डिग्रीला जर ॲडमिशन घेतलं तर भरपूर असे पैसे भरावे लागतात, जे की तुम्ही आत्ता स्टोअर करू शकता आणि नंतर ज्यावेळेस डिग्रीला मुलांना टाकणार आहात, एक उच्च दर्जाचे शिक्षण तिथून सुरुवात होते, त्यावेळेस तुम्ही मग ते डिग्रीला पैसे खर्च करू शकता. आत्तापासूनच LKG UKG फर्स्ट सेकंड पासूनच तुम्ही जर भरपूर पैसे ओतायला लागला, भरपूर पैसे घालवायला लागला, तर डिग्रीपर्यंत काही राहणार नाही हातामध्ये. आणि भरपूर अशी मुलं असतात ज्यांना इंग्लिश मिडियमला सगळंच येतं असं नाही. मुलांना नंतरनं परत मराठी मीडियममध्ये घालतात आणि त्यावेळेस त्यांना आतून खूप वाईट फील होतं की बाकीचे लोक किंवा बाकीचे जे स्टुडंट आहेत ते काय म्हणतील, की पहिल्यांदा इंग्लिश मिडियमला होता आणि आता मराठी मीडियममध्ये आलं. त्यामुळे मुले खूप भीती होतात, त्यांच्या बालमनावरती परिणाम व्हायला सुरुवात होते. मुले शांत होतात, एका कोपऱ्यात बसायला लागतात, जास्त कोणाबरोबर संपर्क ठेवत नाहीत, ते काही खेळत नाहीत, स्वतःमध्येच गुंग राहिलेले असतात. तर मला असं वाटतं इंग्लिश मिडियम आणि मराठी मिडियम यामधला फरक तुम्हाला नक्की समजला असेल. तुमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही योग्य तोच डिसिजन घ्याल अशी माझी आशा आहे. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, मराठी माणूस असाल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा नवीन माहितीसाठी.